अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आता 15 ऑक्टोंबर रोजी आहे घटस्थापना, म्हणजे शारदीय नवरात्रारंभाला 15 तारखेपासून प्रारंभ होत आहे. तर ह्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्याला जमेल तेवढी महालक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करत असतो, सेवा करत असतो. परंतु ह्या पूजेमध्ये आणि सेवेमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. हा एक उपाय केल्याने आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती मात्र आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहणार आहे. आणि आपण किती जरी देवांची पूजा अर्चा केली तरीही आपल्याला आपल्या कुलदेवतेची विशेष अशी सेवा करावी लागते. वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यावं लागतं, त्यांच्या जागृतस्थानी जावं लागतं. अशा आपण सेवा करत असतो. परंतु आपण प्रत्येक वेळेस किंवा अमावस्या पौर्णिमेला आपण प्रत्येक वेळेस तेथे त्यांच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणूनच शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. अशा प्रकारे ओटी भरल्याने तिथे देवीस मान्य होते. म्हणून ह्या नवरात्रीत अवश्य तुम्ही आपल्या कुलदेवतेची ओटी नक्की भरावी. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची, तसंच आपण घरात जो घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणून देवीची ओटी भरण्याची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. तर आता ही ओटी आपण कशी भरायची? तर एका ताटात साडी ठेवावी. आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणी नऊवारी साडीने ओटी भरतं तर कोणी सहावारीने. ज्याच्याकडे जशी पद्धत असेल तसे त्याने करावे. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, ज्याचा रंग देखील शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. तसेच हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार आणि गजरा. तर भक्तांनो, गजरा हा माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवतेला अत्यंत प्रिय आहे, म्हणून गजरा हा अवश्य घ्यावा. तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी आणि 5 वाण घ्यावेत. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी व तंबाखू नसावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते. तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण तुम्ही ती देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. यासोबतच गुरुजींना शिदा द्यावी. नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते उपाय करावेत ते आपण पाहूयात. नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असतात. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर या काही उपायांवर अवलंबून या दोषाला दूर करू शकता.
घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढावं. त्याशिवाय घरातील मुख्य दारावर श्री गणेशाचे चित्र देखील लावावे. यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनविल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दारावर बांधून घ्या. नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दारावर लावल्यामुळे घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सकारात्मकता येऊन सुख शांतता नांदते. आणि भक्तांनो, जिथे घरामध्ये सकारात्मकता असते तिथे वातावरण नेहमी प्रसन्न असते. आणि घरात जर वातावरण प्रसन्न असेल तर त्या घरात माता लक्ष्मी वास करते. आणि ज्या घरात माता लक्ष्मी वास करते तेथेच भगवान विष्णूंचे देखील वास्तव्य होते. घराच्या मुख्य दारावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावीत. नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावले काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुखशांतता आणि समृद्धी नांदते. तसेच नवरात्राच्या एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या देवळात जावं आणि केशरी भात अर्पण करावा. असं केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. तर भक्तांनो, यापैकी तुम्ही कोणताही उपाय नक्की करून बघा. कारण वर्षातून फक्त एकदाच हा सण येतो आणि संधी पण ही एकच येते. त्याच्यामुळे ह्या शारदीय नवरात्रारंभामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या घरासाठी, कुटुंबासाठी प्रयत्न करा आणि माता लक्ष्मीची, आपल्या कुलदेवतेची खूप मनोभावे सेवा करा. आणि जर तुम्हाला आपल्या कुलदेवतेच्या जागृतस्थानी जाण्याचे शक्य नसेल तर जेथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तेथेच आपल्या कुलदेवतेची ओटी नक्की भरावी. कारण आपल्या कुलदेवतेला योग्य तो मानसन्मान हा नक्कीच मिळाला पाहिजे. आत्ता खूप माणसं बिझी आहेत, त्यामुळे प्रत्येकालाच त्यांच्या कुलदेवतेच्या जागृतस्थानी जाणे शक्य नसते. म्हणूनच काही विधी, काही उपाय असे असतात की जे आपण आपल्या घरात राहूनही करू शकतो. म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवतेची अशा प्रकारे ओटी नक्की भरा. आणि नवरात्रीतल्या या 9 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी नक्कीच भरावी. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे नेहमी रक्षण करते आणि तुम्ही कुलदेवतेचा योग्य तो मानसन्मान केलात तर तुमच्या कुळाचे, म्हणजेच तुमच्या लहान मुलांचे किंवा त्याच्या पुढच्या पिढीचे रक्षण स्वतः आपली कुलदेवी करते. म्हणूनच ह्या नवरात्रीत, ह्या 9 दिवसामध्ये एकदा तरी तुमच्या कुलदेवतेची तुम्ही ओटी नक्की भरा. आणि घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकता येऊन घरातील वातावरण प्रसन्न होऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा, तुमच्या कुलदेवतेचा वास राहावा, यासाठी तुम्ही आता जे उपाय सांगितले त्यापैकी काही उपाय नक्की करून पाहावेत. तुम्हाला शक्य असेल तर त्यातील सगळेही उपाय करून पहा आणि यामुळे तुमच्या घरामध्ये खरंच खूप फरक तुम्हाला दिसून येईल. श्री महालक्ष्मी. भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत किंवा स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.